जेवले स्वयंपाक झाला. चला घ्या जेवून मग करा तुमची कामं. कायची भाजी गेली हो आज? भेंडाची भाजी गेली आणि पोळ्या गेल्या. भेंडा सांगो त्याच्यासोबत काही असं वलं करायला लागत होतं, बोरण गिरण लावं लागत होतं कुकरात. कोळलं कोळलं नळले खाली उतरत नाही ना घास. तुम्हाला तर किती कधी केलं बापा काही केलं तर कमीच पडले. खाऊच नाही घालत मी असं वाटतं तुम्हाला. काय झालं आता भेंडाची भाजी मस्त गेली. शंकर तर जेवलाही. बरं लावतो वरण मग. कोणाचा फोन आहे मावी? उचलत ना तू फोन मग माहीत पडेल तुम्हाला कोणाचा आहे. उचला. मा बहीणच्या पुरीचा आहे फोन. बोलो बोलो बाई बोल. कशी काय आठवण आली बाप्पा मामाची? नाही भाई थांबा लागेल आता होती. काय होती मामाच्या इथं बोलणं तर पाहा लागेल. बोल बोल ना बाई. हॅलो 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 येऊन राहिला ना आवाज? हो 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 येत आहे मामा आवाज. तर मी काय म्हणत होते मामा, माझी पेपर झाली आहे पहिल्या सेमची. तर मी येणार होती तुमच्या घरी 2-3 दिवसाकरिता. मला छान वाटतं ना तुमच्या इथं. मस्त गावाकडली हवा माती खूपच छान वाटतं. म्हणजे असं मन खूपच रमतं तिथं माझं. म्हणून येऊ का मी? ये ना बाई ये. मामाचं घर आहे म्हणजे तुझंच घर आहे. विचारा लागते का मामाच्या घरी येऊ का म्हणून? ये ना तू ये. असं असे नको विचार करत जो. मामाचं घर आहे विचारून असं आणि तसं याचं बिंदास आपलंच घर आहे. पण मामी येतीच आहे ना आता. मामीची आठवण येऊन राहिली म्हणतो तू. हाय मामी घरीच आहे. बापा लय आठवण येऊन राहिली. मग कसे गेले बाई पेपर गिपर चांगले गेले? हो हो मामा छान गेली माझी पेपर वगैरे. येते ना मी आता तेव्हा लागणारच रिझल्ट. हो की चला मग येते मी उद्या. चालते. बरं बरं ये बाई. मग आली की फोन लावतो हा बाई. येतो न्यायला येतो मी स्टँडवर. हो 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 चालेल ठेवते मग चला. काय म्हणते बाबा भाशी? सुट्ट्या आहेत तिले. येतो म्हणते. ये मग. हो येऊ द्या ना. मी हाच होती मोलकरींसारखी कामधंदा करायले. आणि मा पोरगं मा शंकर त्याच्या घरी गेला की तुमची बहीण नस करते नुसतं मा पोराले. जरा सुद्धा नाही पाहत. आणि त्याची पोरी आली की तुम्ही बापा लागे हे आणू दे ते आणू दे भाषेच्या नावाचं असं तसं कपडे घेऊ दे. मग आता काय झालं भाषीच आहे. भाषी म्हणजे पोरगीच. करावंच लागते भाषीसाठी तेवढं. तुमच्या बहिणीनं मा शंकरच्या नावाचा एक कपडा तरी घेतला का? एक बार घेतले होते फक्त बायतीला मला. ते पोतोऱ्यासारखे दिले होते. पोतऱ्या मारतात तसा 65. आणि तुमचा खरीक नाही करत मा पोराचा. पोरगाही लग्नच आहे ना बाप्पा आपलं. हो आता ते प्रत्येकाचा विचार राहतात. आता मा बहीणले डोसकं नाही त्याला आपण काय करतो. तसा शंकरही चांगला आहे आपला. एक परी करायला पाहिजे ला. पण आता आता सरे जर गदे होती ना आपणही गदं झालो पुढच्या सारखं तर मग कसं चाललेल हा तूच सांग. बस गोष्टी सांगा तुम्हाला. ते मला काहीच माहीत नाही. मी कामधंदा करणार नाही. तुमच्या भाषेचे तुम्हाला भांडे घासा लागतील. तुमच्या स्वयंपाक भलाई मी टाकते 2 पोळ्या थापून देतो. भांडे गुंडे सर्व जास्त मस्ती गिस्ती केली मी घराच्या बाहेर काढून देणार आव रे बा. आणि काहीच नाही मला माहीत आहे तुमच्या बहिणीची पोरगी कायसाठी येते होती. कायसाठी येते सांग बरं. माहीत आहे मला सरळ. ते शालूबाईचा पोरगा आला ना घरी त्याचे पेपर वलात झाले. मला सरळ समजते तुमच्या भाषेचा अति का मन रमतं असं तसं. काही बोलतो धरली जेपी लावली आळ्याले. जाऊ दे बरं बा. आपलं काही घेणं नाही ते त्याचं पाहिजे. आपण पाहायचं. भाषी आली की मग भाषेला काही कमी नाही पडलं पाहिजे फक्त बस. जरा कमी गरम राहते लहान पोरगी जाय. हो आहेच तुमचं आता भाषी. 2-3 महिने गेली की बहीण आंबे खायले आहेत भाषीसोबत. भाषाही येते मग. भाषा तर लय अवली आहे. त्या बहीणच्या पुढे येतात त्या दोन त्याचं व ते आता यायच्यापेक्षाही मस्ती करतात बोपा. काही बी नुसतं म्हणजे माया कोणी आले सोयरे जायरे की तुलेलाच रुततात. त्याला ना काय समजते राहिले. या लहान आहेत का तुमची भाषा? लहान आहेत ते आता आहे ना.
एक मोठी 6वी 7वीत आहे लाईनी दुसरी तिसरीत आहे. लहान आहेत का? जाऊ दे बरं बाई, मला काही बोलायचं नाही तुमच्यासोबत. फालतू कटकट करता मग मला डोसक्यात घुसते गोष्ट. चालली मी साहेबाकडे. ते बोलते वरण लावतो, तुम्ही वरण पाहिजे ना, या लवकर घ्या खायला. असं आहे मग मित्रांनो. चला मग, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा. भेटू उद्या 6 वाजता.